तुला जपणार आहे मी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की मीरा ही अथर्व बरोबर आणि वेदा बरोबर रिहर्सल करत असते उद्याच्या नाटकासाठी. पण आता अथर्व आणि मीरा एकमेकांच्या खूप जास्त जवळ आल्याच्या नंतर दोघंही जरा ऑकवर्ड होतात. मीरा म्हणते वेदा आपण उद्याच रिहर्सल करू आणि ती तिकडनं निघून जाते. तर अथर्वही मी आलोच, माझं थोडं काम आहे असं म्हणून तिकडनं पळ काढतो. आता हे सगळं काही अंबिकाने पाहिलेलं असतं. वेदाला मात्र कळत नाही की आई बाबा असे निघून का गेले. तर अंबिका ही मात्र म्हणत असते की चला हळूहळू का होईना पण यांची गाडी ही रुळावर येत चालली. अथर्व वेदाच्या बहाण्याने मीराच्या जवळ यायला लागलीत. त्यांच्या कळत नकळत कधी ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतील हे कळणारही नाही. माझी वेदाच या दोघांमधला दुवा बनू शकते. वेदा तुलाच बाळा ह्या दोघांनाही असंच एकत्र आणायचं आहे असं अंबिका वेदाला म्हणत असते. अर्थात आता अंबिकाचा आवाज वेदापर्यंत जात नसतो हेही तितकंच खरं. अंबिका वेदाला म्हणत असते तुझ्यामुळे अथर्व आणि मीरा एकत्र आले ना तर खरंच खूप बरं होईल. पुढच्या दहीहंडीपर्यंत ते दोघंजणं एकमेकाच्या सोबत असू देत. पुढच्या जन्माष्टमीला त्या दोघांनी एकत्र या घरात बाळकृष्ण आणू देत. त्याबरोबर आपण पाहतो की इथे आता अंबिका ही हे सगळं बोलत असते तर हे आता कोणालाही माहीत नसतं. फक्त आता मंजिरी ही दरवाजातून हे सगळं गुपचूप बघते आणि मनात म्हणत असते की मीरा आता तुला जे करायचं आहे ते करून घे. एकदा का उद्याचा दिवस उगवला की तो तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. उद्याचा सूर्यास्त तू बघू शकणार नाही आहेस. मी अशी छान सगळी तयारी करून ठेवलेली आहे ना की उद्याचा दिवस हा तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरणार आहे. मी तुला सोडणार नाही मीरा. तुला काय वाटतं तू सर्व सहज शक्य करशील पण तसं नाही होणार. आता तुझं राज्य संपणार. तर दुसरीकडे मीरा ही मात्र छान तयार वगैरे होऊन दुसऱ्या दिवशी आलेली असते आणि आता मीरा ही इतकी सुंदर दिसत असते की आता मीराचं कौतुक सगळेच जण करतात. मीरा वाव खरंच किती सुंदर दिसतेस वहिनी, ग्रेट असं आता अनन्या म्हणते. त्यावर मीरा म्हणते थँक्यू अनन्याताई. अहो पण हे माझं क्रेडिट नाही आहे, हे वेदाच्या बाबांचं श्रेय आहे. वेदाच्या बाबांनीच माझ्यासाठी हे कपडे मागवले होते. आता हे ऐकून तर अनन्या आणखीन जास्त खुश होते. अनन्या म्हणते ओके वेदाचे बाबा, काय काय वेदाचे बाबा. त्यावर अथर्व म्हणतो अनन्या गप्प बस ग. त्याबरोबर लगेचच आता वेदालाही सगळेजण म्हणतात वेदा तर खूप क्यूट कृष्ण दिसते. त्याबरोबर आता लगेचच अंबिका म्हणत असते हो खरंच माझी वेदा खूप गोड दिसते, अगदी कोणाची दृष्ट लागावी ना अशीच. नंतर मीराला सांगेन वेदाची दृष्ट काढायला. वेदा आज तुला आणि मीराला सगळं नाटक अगदी छान रंगवायचं आहे. खूप छान परफॉर्म करा म्हणजे अगदी घरातल्या सगळ्यांना बघून असं वाटलं पाहिजे की खरोखरच ही कृष्णलीला बघताय. त्याबरोबर पुढे ती म्हणत असते मी सुद्धा बघणार आहे इथून बसून. त्याबरोबर लगेचच आता इथे ती म्हणायला लागते वेदा बाळा माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचला असता तर खरंच मला किती छान वाटलं असतं. जर माझा आवाज फक्त तुझ्यापर्यंत पोहोचला असता तर माझ्या इतकी आनंदी आई दुसरी ह्या जगात कोणी नसती. पण असो जरी माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचत नसला तरीही तुझा आवाज माझ्यापर्यंत पोहोचतोय ना हे सुद्धा माझ्यासाठी खूप आहे. आणि आईंनी सांगितलं आहे की तुझ्यावरती आज काहीतरी संकट येईल असं त्यांना वाटतंय. पण काळजी करू नकोस बाळा, तुझी आई आहे तुझ्याबरोबर. तुझ्यावरती मी पहिलं तर कोणतंच संकट येऊ देणार नाही आणि जरी कोणतं संकट तुझ्यावरती आलं तरी तुझ्या आधी त्याला ढाल म्हणून मी सामोरं जाईन. त्या संकटाला माझ्यापासून पुढे यावं लागेल तेव्हाच ते तुझ्यापर्यंत पोहोचू शकेल आणि मी कोणतंच संकट माझ्यापासून पुढे तुझ्याजवळ येऊच देणार नाही आहे. तू काही काळजी करू नकोस. आज अथर्व मीरा हे जरी दोघं व्यस्त असले ना घरातल्या कार्यक्रमाच्या कार्यात तरीही मी मात्र कायम तुझ्यावरती लक्ष ठेवून असणार आहे. मी तुला काहीच होऊ देणार नाही आहे वेदा. आई आहे असं आता अंबिका लांबूनच म्हणत असते आणि वेदा मीरा अथर्व यांचं तिघांचं सुखी कुटुंब बघत असते. तर आता लगेचच इकडे मंजिरीला सुद्धा हे सगळं दिसत असतं पण ती असं दाखवत असते की तिला काही दिसतच नाही आहे. मग ती म्हणायला लागते की चला आता सुरुवात करूया आपण लीलेला. नाही कारण काय आहे ना कृष्ण लीलेचा कार्यक्रम आहे, पटकन संपायला हवा. पुढे मग आपल्याला पाळणा म्हणण्यासाठी उशीर व्हायला नको ना. शेवटी कृष्ण जन्म वेळेवर झाला पाहिजे. त्याबरोबर लगेचच आता इथे सगळे म्हणतात की हो हे अगदी बरोबर, कृष्ण जन्माची वेळ चुकता कामा नये. मग लगेचच आता मंजिरी म्हणत असते वेदा बाळा तयार आहेस ना तू, छान तयारी केली असशील ना.
त्यावर वेदा म्हणते हो आजी. त्यावर लगेचच मंजिरी म्हणते हो ना, मग आता परफॉर्मसुद्धा अगदी छान करा, अगदी खरं वाटलं पाहिजे, खरंच सगळं होणार आहे. त्यावर सगळे तिच्याकडे बघायला लागतात. त्यावरती म्हणते म्हणजे परफॉर्मन्स आपली मुलं एवढं छान करतील ना की अगदी सगळं काही खरं आहे असंच वाटेल. चला दादासाहेब, अनन्या, आपण तिथे बसून घेऊया, म्हणजे त्यांनासुद्धा त्यांचं काम करायला सोपं जाईल. या. त्याबरोबर लगेचच दादासाहेब, अनन्या, मंजिरी, नर्मदा, अजित, त्याचबरोबर मदन, माया सगळेच जण मागे बसायला जातात. मग आता इथे मनातल्या मनात मंजिरी म्हणत असते, खेळ मीरा खेळ, आज किती हसायचं आहे तेवढं हस, खेळायचं आहे तेवढं खेळ, काय रासलीला करायची आहे ती सगळी कर, कृष्णलीला, बाललीला, जे काही करायचं असेल ते सगळं करून घे. एकदा का आजची ही लीला संपली की तुझं आयुष्यसुद्धा संपणार आहे. कायमची तू तुझ्या अंबिकाताईकडे जाणार आहेस. नेहमी येते ना ती तुझ्या रक्षणाला, पण आता नाही येऊ शकणार ती तुझ्या रक्षणाला, कारण तू तिच्याकडेच जाणार आहेस ना. तिला मी गुंतवून ठेवलं आहे तिच्या वेदाच्या काळजीत. तिला वाटतंय संकट वेदावरती येणार आहे, त्यामुळे तिचं सगळं लक्ष वेदावरती असेल. पण त्याच वेळेवर त्याच संधीचा फायदा साधून मी तुझा जीव घेणार आहे. आज माझ्यासमोर तुझं शरीर तुझ्या धडापासून वेगळं. वाह, काय मस्त गोष्ट घडणार आहे आज. आता मंजिरी मनापासून इतकी खुश असते की तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून अनन्या म्हणते, आई अगं अजून लीलेला सुरुवात नाही झालेली आणि तू हसतीयस. त्यावरती म्हणते हो अगं, ते आपली वेदा एवढी छान दिसते ना कृष्णाच्या अवतारात की तिला बघूनच मला इतका आनंद झाला आहे. आणि मला आता हे माहिती आहे की वेदा पुढची सगळी लीलासुद्धा अगदी छानपणे करून दाखवेल आपल्या सगळ्यांना, म्हणूनच मी हसत होते. अथर्वने काय उत्तम कॉस्ट्यूम आणि उत्तम ज्वेलरी आपल्या वेदासाठी सिलेक्ट केली आहे बघ, तेच बघून हसत होते. काय बरोबर ना दादासाहेब. त्यावर दादासाहेबसुद्धा होकार देतात. मग लगेचच आता माया आणि नर्मदा आत्या म्हणतात, पुरे झाला असेल कौतुक सोहळा, तर करायची का सुरुवात कार्यक्रमाची. नाही म्हणजे काय आहे ना, पुढे जाऊन उशीर व्हायला नको कार्यक्रमाला. त्याबरोबर लगेचच आता सगळेजण म्हणतात की हो करूया ना, सुरुवात करूया. माया तर आता मनापासून खूप खुश असते. तिला वाटत असतं की मीरा, एकदा का तू हे जग सोडून गेलीस की मग पुन्हा माझा अथर्व माझा होणार. त्या अंबिकाला रस्त्यातून बाजूला केलं मी, तर तू कोण आहेस. तुला काय वाटतं मी तुझा काटा काढणार नाही का. मीरा, लवकरात लवकर मी तुझाही काटा काढलेला असेल आणि माझा अथर्व पुन्हा एकदा फक्त माझा होईल. त्या अंबिकाला मारल्याच्या नंतर तब्बल 1 वर्ष लागलं होतं मला अथर्वचं मन जिंकायला, अथर्वला माझ्याबरोबर लग्न करण्यासाठी भाग पाडायला. पण 1 वर्षानंतर मध्ये तू आलीस. आमच्या लग्नाच्या दिवशी येऊन तू माझं लग्न मोडलंस ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव मीरा, तू काहीही केलं असशील ना तरीही जे जिच्या नशिबाचं असतं ते तिला मिळतंच आणि अथर्व फक्त माझा आहे, माझ्या नशिबात आहे तो, आणि म्हणून तो मला मिळणारच, किंबहुना मी त्याला मिळवणार असं मला म्हणायचं आहे. मी अथर्वला मिळवणार आणि अथर्वला मिळवण्यासाठी मला कोणत्याही थराला जावं लागलं तरीही चालेल. मग अगदीच मला कोणाचा जीवही घ्यावा लागला तरीही मी घ्यायला तयार आहे. आणि तसंही एकदा अंबिकाचा खून करून अशी आणि तशी मी खुनी तर आहेच, मग आता तुझा खून केल्याने काय फरक पडणार आहे असा मला फारसा, असं म्हणत ती मनात म्हणत असते की चला आता एकदा का आज पिर्याने मीरावरती ते हत्यार चालवलं की मीरा हे जग सोडून कायमचं जाईल. मग उगाच डोळ्यातनं खोटे अश्रू काढावे लागतील, त्याची तयारीही केली पाहिजे. आणि मग ती उगाच डोळ्यातनं खोटे अश्रू काढण्याची तयारी करत असते. तर दुसरीकडे आता वेदा म्हणते, आई चल ना, करूया ना गं सुरू. त्यावर मीरा म्हणते हो, पण अगं आपल्या राक्षसाला तर येऊ दे. इतक्यात त्या ठिकाणी पिर्या पोहोचलेला असतो. आता पिर्या तिकडे आल्यावर लगेचच आता मीरा म्हणते, आता मी तुम्हाला सांगते दोघांनाही काय कसं करायचं, म्हणजे तुम्ही तसं करू शकाल. पिर्या म्हणतो, हे बघ, मला तू काही शिकवायची गरज नाही आहे. दादासाहेब आणि अथर्व लगेचच पिर्याला हाक मारतात. पिर्या. त्याबरोबर पिर्या म्हणतो, सांग ना तू मीरा, काय करायचं आहे, कसं करायचं आहे, तसं मग करू आपण. त्यावर मीरा लगेचच सांगते, हे बघ पिर्या, तू लपून बसायचं आहेस आणि वेदा आणि मी म्हणजेच कृष्ण आणि मी आम्ही दोघं इथे डान्स करत असणार आहोत. मग तू तिकडनं यायचं आणि कृष्णावरती हल्ला करायचा आणि मग मी मध्ये येणार कृष्णाला वाचवण्यासाठी. मी ज्यावेळेस त्याला वाचवायला येणार त्यावेळेस कृष्ण मला वाचवण्याचा प्रयत्न करणार आणि मग त्याच्या केसातलं मोरपंख तुझ्या हत्याराला लागणार, तुझं हत्यार विरून जाणार, गायब होणार हवेत. मग
कृष्ण तुझा वध करणार. त्याबरोबर हा प्रकार आपण असा करतोय, ही लीला अशी संपते असं ती सांगते. मग लगेचच आता ठरल्याप्रमाणे सगळेजण छान जाऊन जागेवर बसलेले असतात. कृष्णा म्हणजेच वेदा आणि मीरा ह्या दोघीजणी परफॉर्म करण्यासाठी मंचावरती हजर झालेले असतात आणि आता त्या दोघी छान पद्धतीने डान्स करत असतात. मीरा वेदाला सांगत असते, वेदा आपल्याला अगदी छान करायचं आहे हा सगळं. त्यावर वेदासुद्धा होकार देते. मग आता त्या दोघी तिथे नाचत असताना लगेचच त्या ठिकाणी पिऱ्या येतो. आता पिऱ्याला बघून वेदा घाबरते. वेदा म्हणजे कृष्ण भगवान थोडे घाबरतात. त्याबरोबर आता तो राक्षस म्हणजेच पिऱ्या आता कृष्ण भगवानांना म्हणत असतो की मी आता तुम्हाला घेऊन जाणार. त्याबरोबर लगेचच ते म्हणतात की कुठे आणि काय बोलतोयस तू हे सगळं. त्याबरोबर आता लगेचच तो सांगत असतो, तू माझा राजा कंस ह्याचा वध करण्यासाठी जन्म घेतला आहेस ना या भूतलावर, पण मी तुला असं काहीही करू देणार नाही. तू माझ्या राजाचा वध करायच्या आधीच मीच तुझा वध करणार आहे कृष्ण. आणि मग लगेचच पिऱ्या हा आता हल्ला बोलायला येतो कृष्णदेवावरती. त्याबरोबर मध्ये आता लगेच मीरा येते आणि मीरा ही त्याला थांबवत म्हणते की थांब राक्षसा, मी तुला असं करू देणार नाही. माझ्या प्राणापेक्षाही माझा कान्हा मला जास्त प्रिय आहे. त्यावर राक्षस म्हणतो, जर तुला तुझ्या प्राणापेक्षा जवळचा प्रिय तुझा कान्हा असेल तर मग मात्र पहिला मला तुझा प्राण घ्यावा लागेल आणि मग तुझा कान्हा. आणि मग आता लगेचच इकडे राक्षस हा कृष्णावरती हल्ला करण्याऐवजी त्याच्या आईवरती म्हणजेच यशोदा मीरावरती हल्ला करायला जात असतो. तर आता सगळ्यांना वाटत असतं की सगळी मज्जा सुरू आहे, मस्ती सुरू आहे, हे हत्यार खोटं आहे, त्यामुळे कोणाला काही टेन्शन वगैरे नसतं. आता नाटकात मीरा मरण्याचं नाटक करणार असते असं ठरलेलं असतं. पण पिऱ्याने हत्यार उचलल्याबरोबर हत्यार काही खाली येत नसतं. आता मात्र पिऱ्या पूर्ण शरीरातली शक्ती वापरून ते हत्यार मीरावरती चालवण्यासाठी प्रयत्न करत असतो, पण ते हत्यार काही खाली येत नसतं. मीराने आता वेदाला घट्ट मिठी मारलेली असते, म्हणजेच यशोदेने कृष्णाला मिठी मारलेली असते. माया म्हणत असते, पिरिया रे काय करतोस तू, खेच ना जोरात, खेच ते हत्यार जोरात. आपण आता ती हे सगळं मनातल्या मनात म्हणत असते, त्यामुळे कोणाला ते सगळं कळत नसतं. तर इकडे माया मनात म्हणत असते की पिरिया आज जर तू माती खाल्लीस ना तर याद राख तुझी गाठ माझ्याबरोबर आहे. मी तुला जिवंत सोडणार नाही. जर तुला तुरुंगात घातलं ना तर माझं सुद्धा नाव मी माया सांगणार नाही. बावळटा, अरे एक काम सांगितलंय तुला ते सुद्धा व्यवस्थित जमत नाहीये का? काय चाललंय? लवकरात लवकर त्या मीराला संपव. पिर्या संपव मीराला. पण आता मीराला काहीच करताच येत नसतं, कारण का आता मीरा ही उभी असते जागेवरती, पण पिर्यालाचं हत्यारच चालत नसतं. आता याच्या मागचं कारण असतं महागौरी माता दरवाजात येऊन प्रकट झालेली असते आणि ती तिथे दरवाजातच उभी राहिलेली असते. त्या हत्याराकडे ती बघत असते एकटक आणि त्यामुळे ते हत्यार जागच्या जागी थांबून गेलेलं असतं. महागौरी मातेच्या डोळ्यातील नजरेनेच ते हत्यार आता तिथे अडवून गेलेलं असतं. त्याबरोबर आता लगेचच महागौरी माता मीराला हाक मारते, मीरा आहेस का गं घरात? त्यावर मीरा होकार देते आणि आलेच असं म्हणत बाहेर येऊन ती त्या महागौरी मातेला बघते आणि म्हणते, आजी तू, अगं किती छान वाटलं तुला भेटून, ये ना आतमध्ये ये. आणि मग ते आता आतमध्ये त्या आजीला घेऊन येते आणि सगळ्यांना सांगत असते की ही माझ्या माहेरची आजी आहे. त्याबरोबर लगेचच आता पिर्याला ती आजी म्हणजेच महागौरी माता म्हणते, अरे तू थांबलास का? तुम्ही कृष्णलीला सादर करत होतात ना, मग करा. अरे देवाचं कार्य आहे असं मध्येच थांबवायचं नसतं, कर रे तू सुद्धा. त्याबरोबर आता पिर्या हा मीरावरती लगेचच हल्ला करतो, कारण त्याला तर आज काही करून मीराला संपवायचंच असतं. पण आता पिर्याने हल्ला केल्यावर मीरा ही खाली पडण्याचं नाटक करते. पण आता पिर्याला जे अपेक्षित असतं मीराचं मुंडकं शरीरापासून वेगळं होणं, तसं मात्र काहीच घडलेलं नसतं. तर आता हे सगळं बघून मार्जिरी आणि मंजिरी दोघीही चिडलेले असतात. मंजिरी म्हणत असते, मार्जिरी हे सगळं काय होऊन बसलं? मार्जिरी म्हणत असते, मी तुला म्हटलं होतं ना, मनुष्य आणि एका आत्म्याच्या शक्तीला हरवणं आपल्यासाठी इतकं सोपं नाही आहे, आव्हानात्मक आहे. पण तुला सगळं काही सोपं वाटत असतं, बघ नाही झालं ना शक्य पुन्हा. त्याबरोबर मंजिरी म्हणत असते, मार्जिरी एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी मी कधीच हार नाही मानत मी हार, आणि म्हणूनच मी आत्ताही जिंकणार मी मार्जिरी, मी जिंकणार. त्याबरोबर आता मात्र पुढे मंजिरी जिंकण्यासाठी काय करणार आणि कशा पद्धतीने आता ते मीराचा काटा काढणार, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नर्मदा आत्या ही बाळकृष्णाची मूर्ती आणून मंजिरीच्या हातात ठेवत म्हणते, वहिनी ही घ्या मूर्ती, तुम्हाला हिची स्थापना करायची आहे आज पाळण्यामध्ये. त्याबरोबर आता मात्र
मंजिरीच्या हातातून आग यायला लागते. तिचे हात आता काळे निळे पडलेले असतात. मार्जिरी तिला म्हणत असते, मंजिरी, दैवी कार्यापासून दूर राहा असं मी तुला बजावून सांगितलंय, तरीसुद्धा तू तेच करायला चालली आहेस. आता मात्र मी काही करू शकत नाही. तर आता अंबिकाने मंजिरीचे ते लाल पडलेले हात, काळे निळे झालेले हात पाहिलेले असतात. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आता पाहणं तर हे इंटरेस्टिंग ठरणार आहे की आता मीराने तर हात पाहिलेले आहेत मंजिरीचे काळे निळे पडताना. मग आता पुढे काय घडणार? मंजिरी आता मीराला काय कारण सांगणार? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.